बीट घालून केलेला हा उपमा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, अर्धं बीट साल काढून घेतलेलं आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं आहे. तोवर इथे काय केलेलं आहे, एका कढईमध्ये इथे मी एखादा कुठल्या पण वाटीने रवा घ्यायचा आहे. जाड रवाच घेतलेला आहे. तो आता बारीक गॅसवरती आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे बीटाचा रसही तयार झालेला आहे. रवा चांगला 3-4 मिनटामध्ये छानपैकी भाजून निघालेला आहे. तो एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. आता पुढे त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ओतायचं. फोडणी करता थोडंसं जिरं, राई टाकून घ्यायचे आहे आणि इथे मी उडदाची डाळ वापरलेली आहे. ही ऑप्शनल आहे, पण ह्यानी चव अशी छान येते, क्रंची अशी. आपल्याला ही आता फ्राय करून घ्यायची आहे. उडदाच्या डाळीचा रंग थोडासा बदलला की पुढे त्यामध्येच आपल्याला फोडणी करता टाकायचा आहे थोडासा कढीपत्ता. कढीपत्ता चांगला छानपैकी तडतडला की एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये परतायचा आहे. तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. इथे मी 2 मिरच्या वापरलेल्या आहेत तिखटवाल्या. आता हे छानपैकी फ्राय करायचं आहे. कांद्याचा रंग थोडा बदलला की इथे छोटासा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तोही त्यामध्ये टाकलेला आहे. त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी फ्राय होऊन निघेल, मऊसूत होतील. आता बघा हे छान मिश्रण भाजलं गेलेलं आहे. त्यामध्ये बीटाचा जो रस आपण काढून ठेवलेला होता, तो त्याच वाटीने आपल्याला टोटल बीटाच्या रसासकट 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. ज्या वाटीने 1 वाटी रवा घेतला होता, त्याच वाटीने बघा मी 3 वाटी इथे टोटल बीटाच्या रसासकट 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता रवा जो भाजलेला आहे ना, तो थोडा थोडा करून टाकायचा आहे, एकदम टाकायचा नाही. आणि रवा उकळ आल्यानंतरच, पाण्याला उकळ आल्यानंतरच टाकायचा आहे. थोडा थोडा रवा टाकायचा आणि हे मिश्रण बारीक गॅस करून आपल्याला असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडा रवा मी आधी टाकला होता, आता पुन्हा उरलेला रवा मी टाकून घेत आहे. आता बघा हा जो संपूर्ण रवा आहे ना, ह्याच्या एकदम टाकला तर ह्याच्या गुठळ्या होतात, त्यासाठी थोडा थोडा टाकायचा आणि मस्तपैकी हा पाण्यामध्ये आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा एक 2-3 मिनटातच त्याचं पाणी जे आहे हे सर्व आटून जातं. मस्तपैकी मऊसूद आपला उपमा होतो. चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा साखर इथे मी ॲड केलेली आहे. आता बघा आपला उपम्याने रव्याने सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे. फक्त 3 ते 4 मिनटासाठी बारीक गॅस करून ठेवायचा आहे आणि मस्तपैकी आपला मऊसूद बीट घातलेला उपमा इथे रेडी झालेला आहे. तर तुम्हीही करून बघा. चवीला अतिशय छान तर लागतोच आणि हा हेल्दी एक नाश्त्यासाठी ऑप्शनही होऊन जातो. आता प्लेटमध्ये आपण हा उपमा सर्व करून घेऊया. त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली. आणि हा जो उपमा आहे त्यावरती जर तुम्हाला शेव टाकायचे असतील तर तुम्ही इथे शेवही यामध्ये टाकू शकता आणि हा उपमा तुम्ही एन्जॉय करू शकता. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मंडळी, मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. बघा मस्तपैकी आपला इथे बीट घातलेला मऊसूत असा हा उपमा रेडी झालेला आहे. तुम्हीही करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.